सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. वाहन चालवताना स्पेशली काळजी घ्या, अन्यथा मोठं संकट ओढावू शकतं. तुमच्या मुलाच्या भविष्याबाबत एखादी चांगली बातमी आज तुम्हाला ऐकू येईल. मित्रांकडनं तुम्हाला सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही आनंदी राहाल. जोडीदाराकडनं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबामध्ये आज तुमच्या मतभेद होऊ शकतात. तुम्हाला तुमचं मन आज शांत ठेवावं लागेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांची मदत करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आयुष्यातील नात्यांचे वाद संपतील. मालमत्तेबाबत सुरू असणारे वाद मात्र तुम्हाला आज सोडवावे लागतील, ज्यामध्ये मित्रांची मदत मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्हाला इच्छित फळ मिळेल, त्यामुळे तुमचं मन आज आनंदी राहील. सामाजिक कार्यामध्ये आज तुम्ही तुमचा वेळ घालवाल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमचे जुने मित्र भेटतील, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. मुलांना काही समस्यांचा त्रास हा सहन करावा लागू शकतो. खाण्यापिण्याच्या सवयींवरती विशेष लक्ष द्या. अपचनाचा त्रास उद्भवतो. गोड बोलण्यामुळे तुमचा इतरांवरती आज प्रभाव राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शंकराचं नामस्मरण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसायामध्ये मोठ्या व्यक्तीला भेटू शकता. अनुभवातून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळेल. तुमची आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती जी आहे तर ती चांगली राहण्यासाठी तुम्हाला आज थोडा सामना करावा लागू शकतो. तुमच्यामध्ये बदलाची इच्छा निर्माण होईल. उत्साहानं आणि घाईनं काम केल्यानं काम बिघडू शकतं, त्यामुळे सावधगिरी बाळगा. धार्मिक कार्यामध्ये आज तुमची रुची वाढेल. धर्मदाय कामांवरती आज तुम्ही खर्च कराल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला पैशांच्या व्यवहाराबाबत सावधगिरी बाळगावी लागेल. वैचारिक मतभेदामुळे तुमच्या वागण्यामध्ये बदल होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कामाला विरोध होण्याची आज दाट शक्यता आहे, त्यामुळे थोडं सावध राहा. आज तुम्ही शत्रूंचा पराभव कराल. कौटुंबिक समस्यांबाबत आज चुकीचा निर्णय घेतल्यास अडचणी येऊ शकतात. जोडीदार तुमच्यासोबत उभा राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यास हे चांगले राहतील आणि अभ्यासामध्ये विद्यार्थी अधिक लक्ष देतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज अधिक धावपळ करून देखील लाभ होणार नाही. कार्यक्षेत्रासाठी काही अंतरावरती प्रवास तुम्हाला करावा लागू शकतो. मानसिक समस्यांमुळे आज थोडा तणाव राहील. जुनी अपूर्ण कामं आज तुम्ही पूर्ण कराल. प्रिय व्यक्तीची तुम्हाला भेट होईल. संध्याकाळी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल, त्यामुळे तुमचा मानसिक ताणतणाव कमी होण्यासाठी खास करून मदत मिळेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी शुभ दिवस आहे. तुमची विश्वासार्हता विविध क्षेत्रांमध्ये आज वाढेल, ज्यामुळे अनेक प्रकारचे अनुभव तुम्हाला मिळतील. तुमची सर्व कामं ही वेळेवरती पूर्ण होतील, त्यामुळे मनामध्ये तुमच्या आनंदाची भावना निर्माण होईल. आज नोकरदारांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. एखाद्याला पैसे उधार देण्याचा तुम्ही अजिबात विचार करू नका, कारण ते परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास.
श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या घरामध्ये काही शुभ कार्यक्रम घडतील, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये पाहुण्यांचं आगमन होईल. आज खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयींमुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील. ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मित्र आणि नातेवाईकांमुळे तुमच्या घरामध्ये थोडा तणाव निर्माण होईल, त्यामुळे आज मित्रांपासून होईल तेवढं लांब राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही आज आईसाठी जर एखादी भेटवस्तू खरेदी केली तर तुमच्या आईला आज प्रचंड आनंद होईल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल, त्यामुळे थोडी धावपळ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. तुम्ही वेळेचं पालन करून प्रगती कराल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. भविष्यासाठी तुम्ही मुलांना सल्ला द्याल. मातृपक्षाकडनं तुम्हाला आर्थिक लाभ संभवतात, त्यामुळे आज आईच्या माहेरहून चांगली बातमी तुमच्या कानावर येईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज मानसिक गोंधळामुळे डोकेदुखीची शक्यता वाढेल. मुलांच्या बाजूनं चिंता असू शकते. शेजाऱ्यांमुळे काही समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे सावधगिरी बाळगा आणि बोलण्यावरती खास करून नियंत्रण ठेवा. तुमच्या वैवाहिक सुखामध्ये आज वाढ होईल. व्यवसायामध्ये नवीन गती तुम्हाला मिळेल. कौटुंबिक व्यवसायामध्ये जोडीदाराचा सल्ला प्रभावी ठरेल. लाईफ पार्टनरसोबत तुम्ही आज फिरायला जाल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येणार आहे. मनामध्ये शंका आल्यानं वादविवादामुळे तुमचा पैसा आणि वेळ दोन्हीचंही नुकसान होईल, त्यामुळे तुम्ही आज जरा चिंतेमध्ये राहाल. आज एखाद्या प्रभावशाली व्यक्तीसोबत तुमची भेट होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना पैशांची चणचण भासेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना अभ्यास आणि मेहनत जास्ती घ्यावी लागेल, तरच यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाचा व्याप आज तुमचा वाढताना दिसून येतोय. घरामध्ये रिपेरिंगचं काम तुम्ही आज सुरू कराल. आज तुमच्या महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण होताना दिसत आहेत, त्यामुळे तुमचं भविष्य हे मजबूत होईल. आज वडिलांच्या प्रकृतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला बाहेरचं खाणं टाळावं लागेल, नाहीतर त्यानं तुमच्या पोटाला त्रास होऊ शकतो. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.